तर मी एका प्रश्नाचं उत्तर शोधत होतो, की आमच्या आधीची पिढी म्हणजे आमचे आई-वडील त्यांनी खूप प्रयत्न केले, खूप काबाड कष्ट केले, बचत केली, कधी कुठे फिरायला नाही गेले. त्यांनी खूप मेहनत केली आणि त्यांनी आपलं आयुष्य पूर्ण कष्टातच घालवलं. तर असं कसं होतं, की पुढची जनरेशन म्हणजे आमच्या जनरेशनसुद्धा सेमच गोष्टी करतंय. असं कसं नाही झालं, की भारत 0.4 ट्रिलियन वरून आज 4 ट्रिलियन पर्यंत आलाय मागच्या 25 वर्षात. पण भारतीय म्हणजे आपण सगळे, आपल्याला ती सुबत्ता कधीच नाही मिळाली आणि आपल्याला ती समृद्धी कधीच नाही मिळाली. असं का झालं? तर भारत समृद्ध झाला, पण नागरिक समृद्ध नाही झाले. कोणत्याही देशाचे समृद्धीचे 3 मार्ग असतात. पहिलं असतं एक आर्थिक अंग, त्याला फायनान्शियलायझेशन म्हणतात. दुसरं असतं इंडस्ट्रियलायझेशन म्हणजे त्याचं एक प्रकारचं यांत्रिक अंग आणि तिसरं असतं सामाजिक अंग. म्हणजे काय, की फायनान्शियलायझेशन म्हणजे आर्थिकीकरण हे रिलेटेड असतं त्याच्या मॉनेटरी पॉलिसीज म्हणजे त्याच्या आर्थिक राजकारणाबद्दल. म्हणजे आर-बी-आय जर डिसाईड करते, की आपण यावर्षी किती पैसा प्रिंट करायचा किंवा महागाई किती असणार, तुमचे स्टॉक मार्केट किती वर जाणार, सोन्याचा भाव काय असणार, हे सगळं फायनान्शियलायझेशनमध्ये येतं. हे त्याच्या आर्थिकीकरणात येतं. दुसरं आहे त्याचं यांत्रिकीकरण. आता यांत्रिकीकरण म्हणजे काय? तर त्या देशात किती इंडस्ट्रीज आहेत, किती फॅक्टरीज आहेत आणि त्या सगळ्या मिळून काय प्रोड्यूस करतात आहेत आणि किती प्रोड्यूस करतात आहेत आणि ते किती कन्झ्युम होतंय. ज्याला जी-डी-पी वगैरे असे शब्द वापरले जातात. ते म्हणजे एखाद्या देशाची प्रॉडक्टिव्हिटी किंवा एफिशियन्सी. प्रत्येक माणसामागे एखादा देश किती गोष्टी, किती वस्तू मॅन्युफॅक्चर करतो, त्या विकतो, त्या कन्झ्युम करतो. ते सगळं हे दुसऱ्या अंगात येतं आणि तिसरं अंग असतं तुमचं माझं म्हणजे सामाजिक अंग. म्हणजे त्याच्यातला प्रत्येक नागरिक किती समृद्ध होतो. जर देश श्रीमंत होतो, तर ह्या तिन्ही गोष्टी श्रीमंत झाल्या पाहिजेत किंवा या 3 गोष्टींमधून त्याची समृद्धता आपल्याला इव्हॅल्युएट करता येते. एक चांगला देश या तिन्ही गोष्टींमध्ये समृद्ध होतो. आता भारताचं उदाहरण घ्याल, तर फायनान्शियलायझेशनमध्ये म्हणजे आर्थिकीकरणात भारत खूप प्रगत झालेला आहे. मागच्या 25 वर्षात स्टॉक मार्केट म्हणजे निफ्टी 50 1264 वरून 25,877 पर्यंत आलंय. म्हणजे अराउंड 1200 वरून 25,000 वर आलंय. ही 25 पट अराउंड 20-25 पट त्याच्यात ग्रोथ झालेली आहे. पण हीच ग्रोथ तुमच्या आणि माझ्या आयुष्यात नाही झाली. तुम्ही आणि आम्ही 25 पट श्रीमंत नाही झालो. भारताचा जी-डी-पी जसं तुम्ही पाहू शकता अराउंड अर्धा ट्रिलियन डॉलर म्हणजे $0.47 ट्रिलियन वरून $4.25 ट्रिलियन पर्यंत आलाय. म्हणजे अराउंड 10 पट हा जी-डी-पी वाढला. म्हणजे आपला देश मागच्या 25 वर्षात 10 पट श्रीमंत झालाय. पण तुम्ही आणि आम्ही म्हणजे नागरिक 10 पट श्रीमंत झालोय का? तर नाही. आज मी मुंबईत राहतो. मुंबईमध्ये 25 वर्षापूर्वी जे प्रॉब्लेम्स होते तेच प्रॉब्लेम्स आहेत. आजही पाणी भरतं, आजही खड्डे आहेत, आजही जमीन तेवढीच महाग आहे. फक्त जास्तीत जास्त फरक काय झालाय, की जास्त लोकं आलेत. जास्त गोष्टी कन्झ्युम होतायत. आणि प्रत्येकाचा पोर्टफोलिओ जास्त किमतीने वाढलाय. सोन्याचे भाव जास्त वाढले. पण हे सगळं पहिल्या 2 अंगांमधून येतं. म्हणजे फायनान्शियलायझेशनमधून म्हणजे आर-बी-आयच्या फायनान्शियल किंवा आर्थिक पॉलिसीमधून येतं आणि दुसरं म्हणजे फॅक्टरी किंवा कन्झम्पशनमधून येतं, यांत्रिकीकरणामधून येतं. पण त्याचं सामाजिक समृद्धतेत रूपांतर होईलच असं नाही आणि तुमच्या माझ्या अनुभवातून आपल्याला ते अंदाज आलाय, की ते तसं झालेलं नाहीये. सो पहिल्या अंगात म्हणजे आर्थिकीकरणात आर-बी-आयच्या पॉलिसीजमुळे भारतातले स्टॉक मार्केट्स वाढलेले आहेत, सोन्याचे भाव वाढलेले आहेत आणि त्याचमुळे तुमच्या गळ्यातलं सोनं त्याची किंमत वाढलेली आहे, तुमचा पोर्टफोलिओ त्याची किंमत वाढलेली आहे. पण त्याच्यामुळे तुम्ही श्रीमंत झालायत का? तर नाही. कारण तुम्ही ज्या गोष्टी विकत घेता, जसं की जमीन, ती पण महाग झाली आहे. तुम्ही भाज्या विकत घेता, त्या पण महाग झाल्या. तुम्ही पेट्रोल विकत घेता, ते पण महाग झालंय. म्हणजे या सगळ्या गोष्टी एकत्र वर आल्यात. त्यामुळे जे तुम्हाला वाटतं, की तुमचा पोर्टफोलिओ वाढलाय, तुमच्याकडे जे सोनं आहे त्याची किंमत वाढली आहे, तुमच्याकडे जे जमीन आहे त्याची किंमत वाढली आहे. जर सगळ्या गोष्टींची एकत्र किंमत वाढली, तर तुम्ही श्रीमंत नाही होत. कारण सगळ्यांकडेच पैसे येतात आणि त्यामुळे सगळेच गरीब राहतात. दुसरी गोष्ट म्हणजे यांत्रिकीकरण. ज्या फॅक्टरीज आहेत, ज्या इंडस्ट्रीज आहेत, जे पार्लेजीस किंवा एशियन पेंट्स किंवा कोणत्याही कंपन्या आहेत, ज्या काल 10 पुढे विकत होते, त्या आज 100 पुढे विकतात आहेत. पण त्यांच्या कामगारांचे पगार ₹10 वरून ₹100 वर आले नाहीयेत. म्हणजे काय, की जो फायदा एक्स्ट्रा निर्माण झाला, ते एक्स्ट्रा पुढे विकून, तो सर्व फायदा त्या फॅक्टरीजच्या ओनर्सनी खाल्ला, त्या मालकांनी खाल्ला आणि तो कामगारांना कधी मिळालाच नाही. त्यामुळे आर्थिकीकरणात वाढ झाली, यांत्रिकीकरणात वाढ झाली, पण तुमच्या सामाजिक समृद्धतेत वाढच नाही झाली.
त्यामुळे जर आपण म्हटलं, की भारत 0.4 ट्रिलियन म्हणजे अर्धा ट्रिलियन डॉलरवरून आज $4 ट्रिलियन ची इकॉनॉमी झालंय. त्याच्यात हे फक्त सगळे कागदावरचे नंबर आहेत. हे सगळं कागदावरचे आकडे आहेत आणि सगळे खेळ आहेत. तुम्हाला सगळ्यांना, आपल्याला सगळ्यांना या इल्युजनमध्ये ठेवायला, की भारत काहीतरी प्रगती करतोय, काहीतरी मोठं करतोय. बघा मोठ्या-मोठ्या इंडस्ट्रीज, मोठ्या कंपनीज उभ्या राहतात आहेत. बघा तुमचा स्टॉक मार्केटमधला पोर्टफोलिओ वाढतोय. पण तुम्ही आज पण कोणतीही जमीन विकत घ्यायला गेलात तेवढेच प्रॉब्लेम आहे. तुम्ही कोणताही धंदा चालू करायला गेलात तेवढेच प्रॉब्लेम आहे. तर ही सगळी प्रगती फक्त कागदावर आहे, फक्त नंबर्सची आहे. मी कदाचित दुसऱ्या एखाद्या व्हिडिओमध्ये सांगेन, की कसं ही आर्थिक समृद्धी खरंच समृद्धी नाहीये आणि ही कसं आर्थिकीकरणाच्या आपल्या पॉलिसीजमुळे ती वाटलेली समृद्धी आहे. ती तशी पण फुगवलेला फुगा आहे आणि त्यामुळेच तुम्ही पाहत असाल, की बाहेरचे इकॉनॉमिस्ट्स, इव्हन डोनाल्ड ट्रम्प सारखे प्राईम मिनिस्टर्स म्हणतात, की इंडिया इज अ डेड इकॉनॉमी म्हणजे भारत एक मेलेली संस्कृती आहे किंवा मेलेली आर्थिक संस्कृती आहे. तर त्याचं कारण काही आहे, त्याचं कारण खरं आहे. त्याच्यावर कदाचित मी एक वेगळा व्हिडिओ बनवेन. पण ह्याच्यातून मला हे सांगायचं होतं, की कसं एखादा देश जेव्हा समृद्धीच्या वाटेवर चालतो, तर त्याचे 3 अंग असतात: आर्थिक, यांत्रिक आणि सामाजिक. भारतात फक्त आर्थिक जे फुगा फुगवला गेलाय, यांत्रिक जे खरंच झालंय, पण त्याचा फायदा कोणालाच मिळाला नाही आणि सामाजिक जे तुम्ही आणि आपण सगळे अनुभवता, की तुमचे आई-वडील जे स्ट्रगल करत होते, ते स्ट्रगल तुम्ही पण करताय. तर कोणत्याही देशाला हे 3 अंगामध्ये समृद्धी करण्याची गरज असते. भारत ह्याच्यातल्या फक्त एका अंगावर समृद्धी करतोय आणि त्याला समृद्धी म्हणणं चुकीचं असेल. त्यामुळे त्यामुळेच मी म्हणतो, की भारत जरी श्रीमंत झाला असला, तरी त्याचा समाज श्रीमंत नाही झालाय आणि त्याचं कारण हेच आहे, की भारतच खरं श्रीमंत नाही झालं.